पण आता सध्या आहोत अकलूज बस स्थानकावर. नवीन बस स्थानक या ठिकाणी पाहिलं तर आपण प्रवाशाची गर्दी भरपूर आता दिसते. आता ह्या बस स्थानकामध्ये असा गोंधळ झाला आहे की 9:15चं एक रिझर्वेशनची गाडी आणि 10ची एक रिझर्वेशनची गाडी, अशा 2 गाड्या फुल रिझर्वेशन झालेलं आम्हाला सांगितलं गेलं, प्रवाशांना सांगितलं गेलं. मात्र 9:15ची गाडी आली रिझर्वेशन केलेली 10 वाजता आणि ते वाहक जे आहेत ते म्हणले माझी 9:15ची गाडी आहे, 10चे रिझर्वेशन असलेली गाडीतून खाली उतरा. त्यानंतर ते सगळे प्रवासी गाडीतून खाली उतरले. ती गाडी पूर्ण रिकामी झाली. त्यानंतर ह्यांचा गोंधळ ह्यांच्या बसस्थानकाच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आला की बाबा आपण चुकलोय. त्यानंतर त्यांनी ते कंट्रोलर कोण आहेत त्यांनी सांगितलं की 9:15चं जी रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशनवाल्यांनी गाडीत बसा. यामध्ये 9:15ची गाडी 11:15 वाजता सोडण्यात आली. त्याचप्रमाणे जे वाहक आहेत त्यांनी ते सीट नंबर वाचून न दाखवता त्या तिकिटाचे नंबर वाचून दाखवले. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ झाला आणि ते वाचून दाखवताना ते सीटवर बसून खाली बसून वाचून दाखवत होते. त्यामुळं पाठीमागच्या लोकांना ते आवाज ऐकू जात नव्हता. काही प्रवाशांनी त्यांना विचारलं की बाबा उभा राहून वाचून दाखवा, तर त्याची आरेरावी अशी की तुम्हीच हातात घ्या मेमो आणि तुम्ही वाचून दाखवा. त्याचप्रमाणे ह्या रिझर्वेशन गाडीचा असा आणखी एक सावळा गोंधळ पुढे आला की एका प्रवाशाला 43 नंबरचं रिझर्वेशन तिकीट होतं. त्या गाडीमध्ये 43 नंबरचं सीटच नव्हतं. 41, 42 शेवटचं तिकीट नव्हतं. त्या प्रवाशाला कुठं बसायचं हा प्रश्न त्या लोकांनी विचारल्यानंतर त्या वाहकाने चालकाने त्या प्रवाशाला अपंगाच्या सीटवर बसण्यास जागा दिली. हा जो सावळा गोंधळ आहे याविषयी आम्ही जे निरीक्षक आहेत त्यांना विचारले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम फलटणला आहे, त्यासाठी आम्ही अचानक 20 गाड्या सोडल्या. अहो पण तुम्ही 2 गाड्या बुक करताय फुल आणि अचानक तुम्ही जर प्रवाशांचे हाल करत असाल आणि मुख्यमंत्र्यांच्या आड जर लपत असाल तर प्रवाशांनी दाद मागायची कुणाला, हा ज्वलंत प्रश्न सध्या संतप्त प्रवासी या ठिकाणी विचारत आहेत. नवीन बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय तर होतच आहे. त्याचबरोबर स्वच्छतेचा पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या अकलूजच्या नवीन बस स्थानकाची अंतर्गत अवस्था जर पाहिली तर गुटखा, मावा, कुंकू, लाल भडक अशा पिचकाऱ्यांनी हे बसस्थानक रंगलेलं दिसते. त्याचबरोबर या बसस्थानकाचे नुतनीकरण गेल्या वर्षभरापासून चालू आहे. तरी अद्याप हे संत गतीने कासव गतीने नुतनीकरणाचे काम चालू आहे. यामुळे गैरसोयीला सामोरे जात असताना प्रवासी संतप्त आहेत. त्याचबरोबर या इतक्या मोठ्या शहराच्या बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या बसस्थानकात व्यवस्थापन करू नाही शकलं. त्यामुळे या प्रवाशांना अत्यंत गैरसोयीला सामोरे जावं लागते. याची दखल सोलापूरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी सध्या अकलूज येथील नवीन बसस्थानकावर असलेल्या किंवा प्रवाशांनी केलेली आहे. केलं नाही ह्याच्यावर पण झालं नाही म्हणजे मी काय बेकारी दिसतोय दाढवाली केली म्हणून. काय म्हणलं कंडक्टर? कंडक्टर काय म्हणतो? कंडक्टरचं बोलणं झालं गाडी थांबते त्याच्यात उपयोग व्हायचा ते होते. तुम्ही कुठून आला होता गाडीत? टेंभुर्णी ते अकलूज. हां, कुठं थांबवली गाडी त्यांनी? गाडी थांबवली त्यांनी पैसे शेवऱ्याच्या फुलच्या साईडला. स्कॅनर झालं नाही म्हणलं थांबले गाडी, म्हणला थांबव. गाडी तर फुल होती, गाडीच फुल होती आणि त्यांना थांबतो वर्गांना थांबवतो ना. स्कॅनर माझ्याकडे हात पैसे नाही आणला नाही होत नाही त्यांचं असं होत नाही. लय पब्लिक होतो. काय झालं सांगा की काय झालं सांगा. मला बोलायला गेलं मी काय सांगू तुम्हाला. सगळं सांगतो तुम्हाला. दिवसभर बसून मी सगळं सांगतो. फक्त मला शांत होते झालं. हे जे आहे का नाही मला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इथं बसून बसून खुर्चीवर बसून माझं हे झालं. फेटण्याचं इथं दुखायला लागलाय. फेटणं वरती गेलो इथे दवाखान्यात सगळे कागदपत्र तुम्हाला जिथं तिथले कागदपत्र करून म्हणलं जरा घरनं जाऊन यावं म्हणून आलो होतो. सोलापूरवरनं टेंभुर्णीला आलो. गाडीची वाट बघत बसलो. तिकीटं काढले. फक्त एवढंच की सुट्ट पैसे नव्हते. 500ची नोट होती माझ्याकडेच. ते बघणारा पण आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. तुम्हाला नंबर पण सांगतो 500ची नोट आहे माझा. नमस्ते, माझं नाव विजय ठोंबरे. मी अकलूज बसस्थानकावर जवळजवळ 10 वाजल्यापासून उभा आहे. एस टी महामंडळाच्या ऑफिसमध्ये चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की 11:30ची गाडी आहे, पण ती गाडी 11:30 वाजल्यापासून अजून तर आलेली नाही.
त्यांचं कारण आहे की मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे गाड्यांची जरा थोडंसं कमी जास्तपणा होतो आहे आणि त्याच्यामुळे प्रवाशांचे खूप मोठे हाल होते या ठिकाणी, असं मला नमूद करायचं. किती वाजलेत आता? आत्ता वाजलेत जवळजवळ 12:15 वाजलेत. मी वाहतूक निरीक्षक सोनवलकर. एवढा गोंधळ कशामुळे चालू आहे बस स्टँडमध्ये? काल दुपारनंतर अचानक आम्हाला 20 गाड्या फलटणला देण्याचा निरोप आला. कोणाकडून? सीसी म्हणजे डिव्हिजन ऑफिसवरून. फलटणला आता 20 गाड्या गेलेल्या आहेत आमच्या सकाळी. त्या गाड्या आल्यानंतर एक 4-5 नंतर सुरळीत होईल सगळं. गाडीचं शॉर्टेज आहे आता सध्या. कशासाठी गेलेत गाड्या? मुख्यमंत्र्यांचा काही कार्यक्रम आहे फलटणमध्ये. कोणी आरक्षण केलं का? बुकिंग केलं का? हां, सीसी बुक केले. बरं, दुसरी गोष्ट, या लोकांची 9:15ची गाडी आहे का तुमची? आपलीच कोणी 9:15ची गाडी आहे की? हां, 10ची एक आहे. हो. बरं, 9:15ची गाडी 10 वाजता येते आणि त्या गाडीमध्ये 10चे लोक बसल्यानंतर त्या लोकांना खाली उतरवलं जातं, मग ती गाडी रिकामी होते. मग 9:15ची गाडीची लोक कुठे गेली? गाडी रिकामीच झालेली असते 9:15च्या टायमिंगच्या गाडीचे. एकाच्या तिकिटावर 9:15, एकाच्या तिकिटावर 10. ते वाहतूक कोण कसबे आहेत ते 10 लिहिलेले आहेत, तर त्यांनी खाली उतरा, 9:15ची आमची बस आहे. त्यानंतर लोक खाली उतरल्यानंतर परत तुमचं काय ते गोंधळ झालेलं तुमच्या लक्षात आला. त्यानंतर तुम्ही 9:15ची बसमधली जे लोक आहेत ते त्याऐवजी तुम्ही 10ची ज्यांचे रिझर्वेशन आहे त्याच्यात बसवा. मग तुमच्या दोन्ही गाड्या रिझर्वेशन असताना तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गाड्या पाठवल्या, मग इथल्या लोकांची सोय काय? 2 गाड्यांच्या लोकांची डेपोत गाडीच अवेलेबल नसल्यामुळे मग रिझर्वेशन कसं काय केलं तुम्ही? रिझर्वेशन कसं काय केलं? लोकांचं प्रवाशांचं काय करणार? काय केलं तुम्ही? रिझर्वेशन करायचं नव्हतं साहेब तुम्ही. बरं, दुसरी गोष्ट, ते कंडक्टर ते तिकीट सीट नंबर वाचून दाखवताना किंवा ते काय ते तिकिटाचा नंबर वाचून दाखवताना खाली बसून वाचून दाखवत होते, तर ते मागच्या लोकांना ते आवाज जात नव्हता. तर लोक मी स्वतः म्हणलं बाबा तुम्ही उभा राहून वाचून दाखवा, तर ते मला म्हणले तुम्ही हातात घ्या मी म्हणून तुम्हीच वाचून दाखवा. ही उर्मट भाषा प्रवाशांना कशासाठी? नाही, उत्तर द्या की, मान्य का उत्तर द्या. गाड्या कमतरता असल्यामुळे गाड्या कमी आहेत आपल्याकडे आता. बरं, प्रवाशांची डेपोत काय? गाडी एकही शिल्लक नाही. प्रवाशांचं काय बुकिंग केलेले? व्यवस्था आता काय येईल गाडी असं प्रवाशांचं काय द्या बुकिंग केलेलं? मी सकाळी 9ला बुकिंग केलेलं आहे, माझं काय? प्रवाशांचं काय केलं तुम्ही? बरं, दुसरी गोष्ट, ते वाहतूक परत आम्ही खाली आल्यानंतर प्रवाशांना म्हणते कुठले चॅनलवाला बोलवा ना तर गाडी बोलवा. कोण? कंडक्टर कर्मचारी तुमचे त्या इतकं उर्मट भाषा प्रवाशांच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय सुद्धा ऐकून घेणार नाहीत. मग प्रवाशांच्या पैशावर जर ते प्रशासन तुमचं चालतंय तर मग तुम्ही अशी उर्मट भाषा का वापरता? हे आमचा प्रश्न आहे. आणि इथल्या प्रवाशांनी आता करायचं काय? ठीक आहे, कोण उर्मट भाषा बोलतो त्या कंडक्टरवर कारवाई करून घेतो. आणि दुसरं की 42 आहे ना, 42 सीटच्या आहेत ना गाड्या. हां, मग 43 सीट नंबर कसा दिला एका रिझर्वेशन? 43 त्या माणसानं करायचं कुठं काय? बसायचं? कुठं बसायचं? एका प्रवाशाच्या रिझर्वेशनवर 43 नंबर सीट दिलं. आता गाड्या 42 42 सीटची, तर त्या माणसानं कुठं बसायचं? त्याने कुठं बसायचं? कुठं त्याची काय ऍडजस्ट त्याच्यावर करणार? काय कारवाई करणार हे असल्या चुकाला? बघतो काय विषय आहे. काय आमच्याकडे 43 सीटच्या बी काय गाड्या आहेत, 42 हा, होय सीटच्या ना. हा, मग ती गाडी 42 सीटची होती. आता जी डेपोत अवेलेबल गाडी आहे ती गाडी आली. आता गाडी डेपो शॉर्टेज असल्यामुळे 43 सीटची गाडी डेपोत अवेलेबल नसेल म्हणून ती 42 सीटची आली. आता डेपोत एकही गाडी शिल्लक नाही. आणि आता गाड्या येतील तशी सुरळीत वाहतूक. बरं, उर्मट कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार करायची असल्यास कोणाकडे करायची? कारण माहिती पैसे द्या, लेखी तक्रार. लेखी तक्रार कारवाई करून घेतो त्याच्यावर. ठीक.